कोणता संघ आता या तिसऱ्या रजनीवर आपल्या शिक्कामोर्तब करेल या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये एंटर होईल ते देखील आता पाहायचंय। सामना सध्याच्या घडीला आपल्या समोर रंगतो जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे त्यांच्या विपक्ष मयूर प्रतिष्ठान असोसे। नाणेफेकी जिंकत असताना मयूर प्रतिष्ठान असोसे संघाने बॅटिंग स्वीकारली आहे। क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रणाल आणि तुषार हे ओपनिंग पेअर। त्याचप्रमाणे पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर जय दाखल होत आहेत। पहिला चेंडू डॉट खेळले होते यावेळेसचा चेंडू फटका तिथे चांगला पाहायला मिळतो। प्रशांत दाखल झाले होते। चांगलं क्षेत्ररक्षण मिळतात त्या 2 धावा 2च्या साहाय्याने सध्याच्या घडीला प्रणालच्या माध्यमातून सांघिक आणि स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलं जात आहे। फळकावर धावा सध्याच्या घडीला 2 अंकित होत आहेत। अत्यंत महत्त्वाचा सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण सर्व कव्हर करीत आहात। टेनक्रिक या YouTube वाहिनीच्या द्वारे ही स्पर्धा आणि हा महत्त्वाचा सामना सध्याच्या घडीला कव्हर केला जातोय। फटका इथे चांगला खेळायचा होता मात्र चेंडूमध्ये उंची नव्हती। सबमरीन डिलिव्हरी त्यात कारणास्तव प्रणाल सध्याच्या घडीला बीट होत आहेत। डॉट बॉल पहिला चेंडू डॉट नंतर 2 धावा आणि हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज जय प्रत्येक सामन्यामध्ये आता उल्लेखनीय कामगिरी जयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। या सामना देखील महत्त्वाचा आहे। महत्त्वाचा सामना आणि महत्त्वाची कामगिरी करावी लागेल। शपल क्रॉस झाले होते फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक वाटमोरे अंगाने वळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं। मिळतात त्या 2 धावा 2च्या साहाय्याने धावपळक सध्याच्या घडीला टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघ जाऊन पोहोचतायत 4 या धावसंख्येवर। दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना है। संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में, अरे बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब जीतने की आस लगी हो सीने में। दोनही संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे। दोन्ही संघांना जिंकायचे स्पर्धेच्या अर्थात आदर्श चषकाच्या 34व्या पर्वामध्ये टॉप 4 अर्थात सेमीफायनल मध्ये दाखल व्हायचंय। या चेंडूवर आली एक सिंगल। 5 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात गोलंदाज जयने धावा खर्च केल्यात 5। इकॉनॉमिकली कामगिरी प्रत्येक सामन्यामध्ये आपण जयची पाहतोय। या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय। शेवटचा बॉल शिल्लक आहे। स्ट्राइक एटवर आता पहिल्यांदा जयचा सामना करतायत तुषार। फटका इथे फसला। चेंडू हवेमध्ये आहे। डाऊन द बॉल जय स्वतः येत आहेत आणि वेल टेकन सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल केलाय संपादित। पहिल्या विकेटचं पतन टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघासाठी। चांगला झेल तिथे स्वतःच्या गोलंदाजीवर संपादित केला गोलंदाज जयने। पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त। पहिल्या षटकामध्ये आली विकेट 1 धावा आल्या 5। आता दुसऱ्या षटकाला होते सुरुवात। दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर ज्या खेळाडूने मागच्या 3ही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला तो प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला दाखल होतोय। 3 सामन्यामध्ये हिरोगिरी दाखवली होती प्रशांतने मात्र आता या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी प्रशांतला देखील करावी लागेल। प्रशांतच्या विरोधामध्ये फटका खेळलाय। फुलटॉस चेंडू होता हवं तसं टायमिंग झालं नाही। एक सिंगल वेगवान गतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत। दोनच्या साह्याने धावपळक सध्याच्या घडीला 7 या आकड्यावर फ्लाय होते मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघ। दुसरा षटकाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे। गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांतला आपण पाहतोय। कोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची कडा क्षेत्ररक्षक एस्टनच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल। एक धाव नाही रोखू शकत सिंगल येते। सिंगलच्या साह्याने धावपळक सध्याच्या घडीला 8 या धावसंख्येवर फ्लाय होतोय मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघ। प्रणाल आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू खेळलेत धावा बनवल्यात 8 प्रणालने
आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केला नाही दिनेशने. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना कशा प्रकारची कामगिरी दिनेशची असेल. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पंच आमाळ कळवतात. दोनही यात समांतर करून वाईट बॉल, अवांतर धाव आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावपळक सध्याच्या घडीला 9 या आकड्यावर. निर्णायक सामना, निर्णायक लढतीमध्ये मयूर प्रतिष्ठान असोसिएट, जयगाव देव स्पोर्ट्स, डोंगर नावे संघ. 9 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर अंकित झाल्यात. विकेट आली 1. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आडव्या बॅटने आता बिगिट करण्याचा प्रयत्न होता. तीन बॉल अजूनही शिल्लक आहे. षटकातील दुसरं षटक मार्गस्थ आहे. कामगिरी चांगली आता या षटकामध्ये प्रशांतची देखील आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात फक्त आणि फक्त प्रशांतने. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटचा हवा तसा संपर्क नाही. हवेमध्ये डाऊन द बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल प्रशांतच्या माध्यमातून. विकेटचं होतंय पतन, दुसऱ्या विकेटचं पतन. दिनेश बॅक टू द पवेलियन. धावांसाठी संघर्ष आता या निर्णायक लढतीमध्ये मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघाचा आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा हव्या तशा येत नाहीयेत मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. रोहित पहिला चेंडू खेळत असताना अवांतर रोहितच्या विरोधामध्ये हाताळला जातोय. गोलंदाज प्रशांत 10 धावा धावपळकावर सध्याच्या घडीला अंकित होत असताना अगदी अचूक टप्पा भेदक मारा सध्याच्या घडीला या षटकामध्ये प्रशांतच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र एक्स्ट्रास अधिक खर्च केल्या जात आहेत. ओव्हरपिच चेंडू होता, बिगेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉलच्या मिरिटवर आले नाही. चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतो. रोहित गोलंदाजीमध्ये तर कामगिरी नेहमी आपल्या संघासाठी चांगली असते, मात्र आता फलंदाजी करायचे मोठे फटके नितांत आवश्यक असेल आता या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आडव्या बॅटने बिगिट करण्याचा प्रयत्न होता. शरीरावर आदळला आणि डायरेक्ट हिट. फलंदाज सध्याच्या घडीला महत्वाच्या मॅच मध्ये आता महत्वाचा विकेट टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघासाठी. प्रणाल रनआउटच्या स्वरूपात बाद. करायचंय. यस, प्रणाल बाद असेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर
वीर दाखल होत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. दोनही गोलंदाजांची कामगिरी अगदी उल्लेखनीय राहिली. प्रशांत, जय विचार केला तर दोनही गोलंदाजांनी फक्त पाच पाच धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र व्हाईट बॉलच्या साहाय्याने आता या तिसऱ्या षटकाची होती सुरुवात. स्ट्राईक एंडवर रोहित सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. शेवटचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर दीपवीर. शॉर्टपिच डिलिव्हरी होती, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय दीपवीर यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू जरूर वाईड हाताला होता, मात्र लगेच कमबॅक केलं जात आहे. छोटेखानी कमबॅक होत असताना दीपवीर यांच्या माध्यमातून निर्णायक सामना आता दोनही संघांसाठी असेल. त्याचप्रमाणे कामगिरी आता देखील दोन्ही संघांच्या खेळाडूंना चांगली करावी लागेल. अक्रॉस द बॅट फटका इथे चांगला पाहायला मिळतो, मात्र हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल. रोहितचा होतोय खेळ खल्लास. फलंदाज बाद. पतन 11 आहे धावसंख्येवर सध्याच्या घडीत. चौथा आद्रा मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघ. शेवटचं षटक आहे. अगदी विचार केला तर कामगिरी चांगली पाहायला मिळते. दीपवीर यांच्या माध्यमातून देखील नवीन फलंदाज मैदानात रुपेश दाखल होत आहेत. रुपेश ज्ञानेश्वर ही जोडी आता कितपत कामगिरी चांगली करते ते देखील पाहायचं. चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, स्वतः गोलंदाज, वेल टेकन. फलंदाज बाद. लागोपाठच्या दोन चेंडूवर 2 विकेट मिळवलेत गोलंदाज दीपवीर यांनी. आता हॅट्रिक वर आहेत. हॅट्रिक साठी 555 रुपयाचं पारितोषिक आहे या आदर्श चषकाच्या वतीने. विकेट काढण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल होईल का? आणि यस इट इज. आदर्श चषकाच्या 34व्या पर्वातील पहिल्या विकेट हॅट्रिकचा मानकरी आमचे साथी समालोचक दीपवीर बिराडे. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला. मैदानाच्या आतमध्ये 555 रुपयांचं मानकरी दीपवीर बिराडे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्यांना 3 चेंडू आणि 3 विकेट मिळवलेत. विकेट हॅट्रिक केली जाते कंप्लीट. फलंदाज बाद. अकरा धावसंख्येवर सध्याच्या घडीला 6वा आदरा बसतोय. विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली जाते. एकच धाव खर्च केली शेवटच्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. कमालीची गोलंदाजी करत असताना दीपवीर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज दिनेश. पहिला चेंडू खेळत असताना फटका चांगला पाहायला मिळते. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का? आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता आल्या पावली माघारी. रनआउटच्या स्वरूपात दिनेश देखील बाद.
धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर. विकेट आल्यात 7. शेवटचा बॉल शिल्लक आहे. किती उल्लेखनीय कामगिरी आता या ओव्हरमध्ये दीपवीर बेराडे यांच्या माध्यमातून. तीनही गोलंदाजांचं कौतुक करूया आपण. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 5. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 1 विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 विकेट प्रशांत. आणि या शेवटच्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. धाव घेण्याची संधी. एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. रिव्ह्यूची मागणी केली. म्हटलं सॉफ्ट सिग्नल आउट असेल. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये चेसिंग करत असताना आता या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, रोखल्या जातील की बनवल्या जातील ते आवाज ऐकूयात. पुनश्च एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात लेजेंडरी कॉमेंटेटर एक अनुभवी आवाज मनोजजी कारवे सरांना. धन्यवाद. टिमगावचे सुपुत्र आहेत आणि उभरते कलाकार म्हणू शकतो आपण. प्रत्येक परिसरामध्ये एक चांगला कॉमेंटेटर घडलाच पाहिजे, कारण क्रिकेटला फार मोठे सुगीचे दिवस आहेत मित्रांनो. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय आणि मुंबईकडे तर धमाल आहे, रायगडकडे सुद्धा धमाल आहे. कोट्यावधीच्या स्पर्धा सुरू आहेत आणि ही सुद्धा लाख मोलाची स्पर्धा आपण पाहतोय, आदर्श चषक नावाची स्पर्धा. आणि हा सामना जर आपण विचार केला तर काही प्रेक्षक नाराज झाले असतील की फक्त 14 धावा झाल्या 18 चेंडूमध्ये. परंतु मित्रांनो, क्रिकेटचा असा खेळ आहे की कुठली पण धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. 434 करून सुद्धा हरले होते, 183 करून सुद्धा जिंकले होते, लक्षात घ्या. कपिल देव साहेबांनी ड्रेसिंग रूममध्ये सांगितलं होतं 1983च्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा 183 वरती आपल्याला वेस्ट इंडिजने गुंडाळलं, 60 षटकांचे मुकाबले होते, त्यावेळेला सांगितलं की समोरच्याने आपल्याला 183 ते गुंडाळले बरं का, परंतु हिंमत सोडू नका सहकार्यांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, आपण वेस्ट इंडिजला 183च्या आधी गुंडाळायचं अशी हिंमत ठेवली होती मित्रांनो. तशीच हिंमत ठेवा इथे. जर तुम्हाला 14 मध्ये गुंडाळले तर तुम्ही हिंमत ठेवा की आम्ही त्यांना 13 मध्ये कसं गुंडाळायचं हे तुम्हाला आता प्रात्यक्षिक दाखवायचं. हीच तुमची आता कसोटीची खरी वेळ आहे. म्हणून जिद्द सोडू नका, जिद्दीने खेळा, अवसाडू नका. प्रत्येक चेंडू तुम्हाला आता विकेट टेकिंग टाकायचं आहे. इथे धावा होतील, पण तो विकेट जर तुम्ही प्राप्त केल्या तर आपोआप तुम्ही धावा रोखू शकता आणि मॅच मध्ये मजा येऊ शकते. इथे पहिला चेंडू मार्गस्थ हुशार तुषार कडून मस्त बॉल टाकला. यस, दॅट्स इट. असा चेंडू टाकायचा आहे.
म्हणतात ना की जगाच्या पटलावरती असं काय कार्य करून दाखवा की जगाने तुमच्या नावाची दखल जगाला दिली पाहिजे. या क्रिकेटच्या पटलावरती, या जगाच्या पटलावरती, आपल्या जीवनाच्या पटलावरती असं काय तुमचं नाव करून दाखवा की तुम्हाला लोकांनी फेसबुकवरती नव्हे, इंस्टाग्रामवरती नव्हे, व्हॉट्सअपवरती नव्हे, गुगलवरती सर्च केलं पाहिजे की कोण तुषार हुशार होता ज्याने हुशारीची बॉलिंग केली आहे आणि मॅच बनवली होती. अशी अशी मॅच झाली होती आदर्श चषकाची, अशी इथे मॅच बनवली आहे. टाळ्या वाजवा एकदा तुषारसाठी. हा हुशार बॉलर आहे. 2 डॉट काढलेत. 2 डॉट मॅच बनवू पाहते हॉट. नक्कीच प्रेक्षक जे घोरत होते ते आता जागे झाले आणि आता जे बसले होते ते उभे झाले, कारण गोलंदाजी चांगली सुरू केली आहे. अजून एक येणार इथे मस्त बॉल बुंद्यात तिथे बघा थरार. याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात चिकाटी. ह्या चिकाटीने खेळा. जसा उल्लेख केला कपिल देव साहेबांचा, दुसरा उल्लेख करतो ना 434 जेव्हा केला रिकी पॉन्टिंगने तेव्हा त्यांनी पार्टीची तयारी केली होती की आपण जिंकलो, आफ्रिकेला 434 होणार नाही, आपण सेलिब्रेशन संध्याकाळी करायचं. कुठे जायचं बोला, कुठल्या हॉटेलला जायचं नाही. ड्रेसिंग रूम मध्ये जसं बाहेर आले आणि जेव्हा मैदानामध्ये उतरले तेव्हा कोण चमकला? हर्षल गिब्स तुटून पडला. 175 मारल्या, तुम्ही 434 केल्या होत्या, आम्ही 438 ठोकल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो, म्हणून हिंमत सोडायची नाही. सेफ आहे सर, इथे सेफ दिलाय. इथे बघा हा रिप्ले लगेच डोळ्यासमोर, दूध का दूध पाणी का पाणी, कारण 10 क्रिक लाईव्ह आहे. इथे बॉलिंग तुफानी आणि बाणीची वेळ इथे पाहते. इमर्जन्सी आली, आणि बाणी आली. यालाच म्हणतात रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है. जिंदगी में कुछ खोने पाने का मजा ही कुछ और होता है. अरे जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और होता है. भाऊ साहेब, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हा बाजी पलटवेल तुषार हुशार. वाजवा टाळ्या तुषार हुशारसाठी, ज्याने सर्वांना जागे केले. जागते रहो सांगतोय की मी मैदानामध्ये आहे, मी माझ्या संघासाठी खेळतोय, नाही माझ्या स्वार्थासाठी, नाही पैशासाठी, फक्त माझ्या गावासाठी आणि आदर्श चषकासाठी मी आदर्श कामगिरी करणार याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. तुषार हुशारने गडी बाद केलाय, एकही धाव नाहीये. आमचा स्कोर पण बिचारा पूर्णपणे थांबलाय. त्याची लेखणी थांबवली, त्याला सुद्धा लिहिता येत नाही, फक्त त्यांनी एक विकेट लिहिली आहे. जबरदस्त हा इतिहास लिहिता येणार आहे. इतिहास असाच लिहिला जातो मित्रांनो, जेव्हा काळोख पसरते ना तेव्हा जो चमकतो तो खरा हिरा असतो. अन्यथा उजेडात तर मित्रांनो काचाचे तुकडे पण चमकतात. लक्षात घ्या. आपला संघावरती काळोख पसरलं होतं, त्यातून बाहेर काढतोय इथे आणि फिल्डिंगची जमावट करतोय. काय मॅच बनवली आहे. आदर्श चषकामध्ये असंच मॅचेस होत आहेत. गेली 9 वर्ष मी तरी पाहतोय. 2017 पासून या मी चषकाला जोडला गेलोय. प्रत्येक वर्ष अगदी काहीतरी वेगळं आणि थरार असतोय, म्हणून याला आदर्श नाव दिलंय. आदर्श गावची आदर्श स्पर्धा, त्यामध्ये आदर्श खेळ. इथे ड्राव केलाय, गॅप शोधलाय, फिल्डला आतमध्ये घेतलं, एक डीप मध्ये होता त्याला एक सिंगल प्राप्त करून दिलेली आहे, सिंगल मिळाली आहे. बराच वेळानंतर टाळ्यांचा गजर होतोय तो आता बॅट्समन साठी, ज्याने सिंगल धाव रोखित केली आहे, अधोरेखित केली आहे. 1 वरती 1 गडी बाद. 5 चेंडू पडलेत. 18 चेंडूंमध्ये धावा पाहिजे होत्या 15, आणि आता इथे पाहतो आपण की 13 चेंडूंमध्ये धावा पाहिजे त्या 13-14. आता किती इथे उडवला समोर, आणि पूर्णपणे इथे मात्र मॅचचं पूर्णपणे विश्लेषण बिघडून टाकलं. शब्बाचा आवाज, खराब चेंडू टाकला, त्याला समोर उडवला प्रशांतने. 6. काय गाणं वाजवलं, लैला वो लैला कैसी हु लैला. आणि इथे मात्र खराब चेंडूला अगदी लिहिल्या फेकलं बघा. या ठिकाणी खराब चेंडूची हाताळणी केली, पूर्णपणे रूम मिळाली, जागा मिळाली. बॅकफुटला गेला बॅट्समन प्रशांत आणि समोर उडवला. बॅट्समनला दिला भार आणि घेतला षटकार. मस्त इथे धावसंख्या 6 फुलवली आहे. आणि इथे जो डॉमिनेशन करत होता गोलंदाज, त्याच्या षटकाचं पुढे चित्र पलटून टाकलंय. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 7. आता 12 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. जर हा षटकार नसता आला तर मात्र
प्रेक्षक सुद्धा विचार करत होते की मॅच मध्ये मजा येईल, परंतु नाही. एक तुमचा चांगला फटका, एक तुमचा खराब चेंडू तुम्हाला ह्या सामन्यापासून बाहेर करू शकतो. तसंच झालं बघा. एका चांगल्या फटकाने सामन्यामध्ये आले, एका खराब चेंडूमध्ये सामन्यामधून हे निघून जातील का, पण तो आपण निर्णय सांगायचा नाहीये. बरोबर संदीप, क्रिकेटची स्पर्धा आहे. 12 चेंडूंमध्ये आता 8 धावा इथे रोखायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी. नवीन गोलंदाज सज्ज झालाय तेजस. त्याला सुद्धा तेजोमय मारा करावा लागेल. त्याच्या समोर आहे तो शिवाजी. शिवाजी ऍडजस्टेड ड्राईव्ह करतोय समोर, तिथे तेजस सुद्धा समोर टाकतोय. हीच बॉलिंग केली पाहिजे मित्रांनो. बचाव करू नका, अटॅक करा, बिकॉज अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. फलंदाजाला तुम्ही प्रवृत्त असं करा की तो चुकीचा फटका मारू शकतो, किंबहुना त्याला फटका मारण्यास भागच पाडा, तर तुम्हाला विकेट मिळेल. मारू दे त्याला फटका. यस, फटका मारू दे. झेल टिपायचंय. तिथे मात्र झेल उडला होता, कॅरी झाला होता, परंतु ऑफर नाही घेतली, स्वीकारली. तिथे पॉइंटचा फिल्डर वेगाने आला होता, चेंडू हवेत होता आणि त्या दरम्यान एक धाव इथे लुटलेली आहे. प्रशांत गेला स्ट्राईक एंडला, ज्याने खणखणीत तो षटकार मारून पूर्णपणे चित्र पलटून टाकलं. धावसंख्या 8-7 पाहिजेत आता 10 चेंडूंमध्ये. जिंकण्यासाठी जय गावदेव डोंगरनावे संघ धावांचा पाठलाग करतोय. पण तू काय बॉलिंग केली, सलाम आहे. पहिल्या 5 चेंडूंमध्ये लाजबाब बॉलिंग तुषारची, पण तू तुषारवरती हुशारीने षटकार मारला तो प्रशांत आता स्ट्राईक एंडला. शेवटचा सामना पाहतो आपण, क्वालिफायचा मुकाबला या तिसऱ्या रात्रीतील आदर्श चषक 34वं पर्व. लिथेज मात्र उलटा शॉट मारायची गरज होती का? अजिबात गरज नव्हती मित्रांनो. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. प्रशांत बाद. जेलने वाले को जेलने दे. मस्त गाणं. इथे डीकेने एंट्री मारली, पण दिनेशने सुंदर झेल टेपला. तिथे अजूनही काही होऊ शकतं. लक्षात घ्या मित्रांनो, मॅच संपली नाहीये. मी म्हणतो की बॉलरने असा प्रयत्न करायचा की सामना शेवटच्या षटकापर्यंत कसा जाईल तो आधी प्रयत्न करायचा. त्यानंतर शेवटच्या षटकामधील बॉलरला मी असं सांगेन की तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत कसा न्यायचा. असं टप्प्याटप्प्याने पुढे जायचं मित्रांनो. एक स्टेप पुढे जायचं असतं, एक पाऊल पुढे टाकायचं असतं, तेव्हा तुम्ही अगदी तुमचं लक्ष गाठू शकता. इथे नाही, ही बॉलिंग नाही चालणार. आधीचा चांगला चेंडू टाकला, विकेट घेतली, त्यानंतर पुन्हा इथे कॉमेंटेटर कर्स म्हणजे काहीशी नजर लागली. इथे मात्र लाईन बिघडली आणि अवांतरने धावसंख्या फुललेली आहे 9. आता 9 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. 9-6-9. 9 झाल्या, 2 गडी बाद. 9 चेंडू शिल्लक, 6 पाहिजेत. चेंज ऑफ पेस. गोपनी सारखी बॅट फिरवली होती, हेलिकॉप्टर उडवायचं होतं, समोर उभं ठेवलंय. जणू काय शूजला फेविकॉल लावलाय की काय, पाय हलूनच दिले नाहीत. काय बॉलिंग केली आहे. तेजससाठी सुद्धा टाळा होऊन जाऊ द्या. तो सुद्धा हिंमत दाखवतोय, तो सुद्धा सांगतोय की मी सुद्धा इथे तुषार सारखीच हुशारी बॉलिंग करेन. आणि ते फ्लाईट दिले, उडवले, चेंडू फ्लाईटने चाललाय, हवाई भ्रमण तिथे करतोय. झेलचा प्रयत्न नाही केला, डिप्सकेटला फील्डला तिथे तैनात असताना 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघितली. खराब चेंडू टाकला होता, ज्युसी दिला होता, फुल टॉस. हा खराब चेंडू हाताळला गोलंदाजाने. काहीसा त्याचा विचार होता की स्लोवर मी यॉर्कर हाताळेन, परंतु तो फुल टॉस गेला आणि त्याला उडवला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावांसाठी. आणि आपण आता पाहतोय जय गावदेव डोंगरनावे संघाची धावसंख्या 15चा टार्गेटचा पाठलाग करत असताना आता 11 वरती 2 गडी बाद. येणारे चेंडू 7 मध्ये 4 धावांची गरज. जर हा डॉट आला तर आला पाहिजे, तोच प्रयत्न आहे गोलंदाजाचा. म्हणून तो थोडंसं रनवे मध्ये ते चुकले गेले. साईड चेंज करतायत बहुतेक. येस, साईड चेंज करतायत. चेंडूला चेंज करावं लागेल, गेमला चेंज करावं लागेल. मला वाटतं चेंज द गेम खंदारे संघ सुद्धा पोहोचला टॉप 4 मध्ये पहिल्याच दिवशी. मस्त नाव, चेंज द गेम.
इथे स्लाइड चेंज केली, तिथे मात्र कट. हो विकेट किपर काय करतात तिथे. थ्रो घ्यायचा होता, विकेट किपरचं लक्षच नाही तिथे. ओ माय गॉड, एक धाव झाली नसती ही. हे रिप्ले बघूया, फनी रिप्ले बघा. विकेट किपर काय करतोय तिथे. विकेट किपर स्टंप कडे यायचं होतं. फेकी जरी स्टंप कडे केली तरी सुद्धा विकेट किपर तिथे कव्हर करू शकला असता भाऊसाहेब. ही एक धाव फार महत्वाची होती. आता मात्र षटक झालं समाप्त. 2 षटकाची समाप्ती. 2 वरती 2 गडी बाद 12 धावा आणि येणारे 6 चेंडू 3 धावांची गरज. काय मॅच उत्कंठा शिगेला पोहोचले. जसं आधीच्या सामन्यात सुद्धा तसंच झालं होतं. 3 मध्ये 2 धावा पाहिजे होत्या. 2 मध्ये 3 पाहिजे होत्या. तेव्हा बघितलं आपण की कव्हरला झेल उडाला होता. त्या फिल्डरने सुद्धा चुकी केली होती मी म्हणू शकतो. तेव्हा कॉमेंटरीला मी नव्हतो, पण त्याने तो झेल घ्यायचा प्रयत्न करायचा होता. तो एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता. तिथे 2 धावा केल्यानंतर 1 मध्ये 1 आली आणि ती आपण चुरस बघितली. ती 1 धाव लुटली गेली होती. असा थरार क्रिकेटचा आदर्श चषकाचा मित्रांनो बघायला मिळतोय. आदर्श चषकाचं आदर्श नियोजन आणि आदर्श खेळ आपण अनुभवतोय या टेमगावच्या क्रीडानगरीवरती. चला स्पीडअप करा. 6 चेंडू 3 धावांची गरज. जबाबदारी असेल ती आता गोलंदाज रोहित वरती. रोहितला सुद्धा हिरो बनण्याची आता ही संधी आली मित्रा. हीच वेळ असते हिरो बनण्याची. तुझ्यावरती जबाबदारी आली आहे. तुला संघर्ष करायचा आहे. आता संघर्ष करतोय आणि अशा वेळेला जो संघर्षातून बाहेर निघतोय तो पूर्ण निखारून निघत असतो. तो खरा हिरा असतो. तो हिरो असतो. बघायचं आता आपल्याला हिरो बनेल का. चेसिंग तर कंपल्सरी आहे. म्हणजे प्रत्येक 2 चेंडू मध्ये 1 धाव रोखायची आहे आणि 1 धाव करायची जिंकण्यासाठी डोंगर न्हावे संघाला. एका बाजूला मयूर प्रतिष्ठान मयूरजी हेगडे साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण जय गावदेव डोंगर न्हावे संघ, विराज लाईट्स अँड इव्हेंट्स यांचा संघ. आणि गोलंदाज आता रोहित समोरच्या या लांबच्या एंडनी येतोय. ओव्हर द विकेट बुमरा. येस मस्त. हा बुमरा इथे पण झेलचा प्रयत्न का नाही केला. अरे स्वतःला झोकून द्या. ओ थ्रो बघा काय करतोय राजा. हे पूर्णपणे फनी मुवमेंट होतं. स्वतःला आता झोकून द्यायचं होतं. हीच ती वेळ असते. कठीण झेल तुम्हाला सोपा करायचा मित्रांनो. हाफ चान्स होती, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायची होती. आयतं कधी मिळत नसताना आयत्याची वाट बघू नका. बघा हा चेंडू उडाला होता. लाईव्हचे प्रेक्षक सुद्धा पूर्ण भारावून गेलेत. अजून ते जागे आहेत. अरे फक्त सुरू माणूस होता बेटा. झेल मिळाला असता. तुझी उंची होती, तुझी लांबी तेवढी होती. झेल पुढ्यात पडला होता आणि निघून गेला चेंडू. तो सामना पण निघून जाणार, चेंडू पण निघून गेलाय. यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. तुम्ही चेंडू इथे गमावला, सामना गमावला. त्याचं कारण की तुम्ही फिल्डिंग खराब केली. विजय संघाचं अभिनंदन. टॉप 4 मध्ये पोहोचलाय जय गावदेव डोंगर नावे. हार्ड लक टफ लक मयूरजी हेगडे साहेबांचा संघ मयूर प्रतिष्ठान असोसे. 15चं टार्गेट असताना सुद्धा इथे घाम फोडला होता. येस डीजे थोडस वाजव चालेल की थांबतोय. हरकत नाही. चला आपण मेहंदी मॅच देऊया. प्रशांत नाही ना हॅट्रिक घेतली ना राजा. प्रशांत नाही तर आपला लाडका